सगळं वेस्ट मॅनेजमेंट पासून बनवलेलं आहे. आणि ते आपल्याकडे जे कचरा नाही येतं ना ते आता इथे पण वसुंधरा बिल हे आहे ना संकलन ते आपल्याकडे झाडं येतात त्याच्यावर हे असतं ना ते आपण एका स्टोअर करून ठेवतो सुकवतो आणि नंतर ह्याच्यात आतमध्ये टाकतो. हे ठेवलेले आहेत ते. ओके, म्हणजे हे सगळी झाडं म्हणजे हे फळं वगैरे काय असेल त्यांची सगळ्यांची सीड्स जमा करून ठेवतो. त्या बिया ह्या सगळ्या इथे जमा पण करून ठेवतो आणि मग हे लावले पण जातात. लावले पण काय कन्सेप्ट आहे बघा. म्हणजे कचऱ्यामध्ये तुम्ही फळं फेकताय आणि फळांबरोबर ह्या ज्या त्या बिया पण निवडल्या जातात आणि इथे ठेवतात. या बॉटल्समध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याला परत मग ते लोक लावतात पण आणि उगवतात पण परत कचऱ्यापासून झाड उगवतात. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असाल की झिरो वेस्ट केलं जातं आणि त्याच्यावरनं गोष्टी दिसतात तुम्हाला इंटरनेटवरती, पण प्रत्यक्षात झिरो वेस्ट कुठल्या एका शहराने केलेलं आहे ते म्हणजे वेंगुर्ला शहर. आपण वेंगुर्ला शहरामध्ये आहे आणि तिथला झिरो वेस्ट प्रकल्प पाहतोय. कशा प्रकारे प्लॅस्टिक रिसायकल केलं जातं आणि त्याच्या फायदा केला जातो आणि त्याचा उपयोग करून वस्तू बनवल्या जातात. तर ह्या गोष्टी वेंगुर्ल्यामध्ये होतात. वेंगुर्ल्यामध्ये हा प्लांट 2015 पासून चालू झालेला आहे. आपण त्याच प्लांटमध्ये आलेलो आहे. आपण तिथल्या कर्मचारी आहेत काही आपल्याबरोबर आणि त्यांनाच आपण विचारू कशा प्रकारे ह्या प्लांटमध्ये प्लॅस्टिक झिरो वेस्ट कशा प्रकारे चालवला जातो, प्लॅस्टिक कसं रिसायकल केलं जातं. आपल्याबरोबर आहेत. सर, तुमचं नाव काय? धनंजय काळसेकर. आपण कशा प्रकारे प्लॅस्टिक वेस्ट रिसायकल करतो इथे ह्या प्लांटमध्ये आणि ह्या वेंगुर्ला शहराचं नाव आहे, आम्ही ऐकलेलं आहे. तर ह्याबद्दल तुम्ही सांगू शकता? आपण पहिल्यांदा प्लॅस्टिक क्रश करायचं. क्रश करून आपण 60% म्हणजे आपण तुम्ही आता मेन रोडवरून जो या गेट पर्यंत आलात त्या रस्त्यावर 60% म्हणजे 7% प्लॅस्टिक यूज केलेलं आहे. नमस्कार, वेंगुर्ला नगर परिषद, वेंगुर्ला स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे आपण भेट दिल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत. मी स्वतः धनंजय काळसेकर. आपल्या इथे एकूण सहा कर्मचारी काम करतात. त्यामध्ये आपली ड्युटी सकाळी 7 ते 12 आणि दुपारी 2:30 ते 5:30. तुम्ही सकाळी 7 पासून काम चालू आहे? 7 ते 12 आणि 2:30 ते 5:30 या दरम्यान आमची ड्युटी चालू होते. आणि जसं हे प्लॅस्टिकचं पूर्ण रिसायकलचं काम असतं, कचरा जो गोळा केला जातो पूर्ण नगरात, तो घंटा आणि मग तो इथे आणला जातो. घंटा गाडी ज्यावेळी गेट पाशी येते त्यावेळी आपण घंटा गाडीचं वजन मापले जाते. सुका कचरा वेगळा, सुका कचऱ्याचं वजन किती आहे, ओल्या कचऱ्याचं वजन किती आहे आणि प्रत्येक घंटा गाडी आपण सॉर्टिंग करून घेतो. म्हणजे ओल्या कचऱ्यामध्ये तुमचं प्लॅस्टिक येत नाही आणि घंटा गाडीमधून पण लोक पण देताना असं मिक्स देत नाही की सॉर्टिंग करूनच देतो. आवाज येईल आपला कंपोस्ट डेपो ना पहिला असा होता, एक असा झालेला आहे. हॅलो, आपल्या घंटा गाड्या हर दिल हो गए मेरा बदल देश ये चाहत थी धड़कन की आईनी तो बदल दिलों में आदत थी. कसे रस्ते बनवलेले आहेत आणि त्याचं वेस्ट मॅनेजमेंट कसं केलं जातं आणि नगर परिषदेमध्ये कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था केलेली आहे ते हे पाहतोय आपण. तर माझं नाव काय दादा? माझं नाव संदीप दादू साळवी. मी वेंगुर्ला नगर परिषदचा कर्मचारी व स्वच्छ भारत पर्यटन स्थळ कंपो डेपो इकडचा मी कर्मचारी असून आहे. आणि दादा, तुम्ही ह्या बोलला जसं प्लॅस्टिकपासून तुम्ही गोष्टी बनवल्या, जसं रस्ते बनवले आणि जसं मॅनेजमेंट केलं जातं, तर ह्यासाठी ही सुविधा ठेवलेली आहे. वेंगुर्ल्याचं नाव आहे, वेंगुर्ला एक नंबरला ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये. कारण का आम्ही टाकाऊपासून टिकाऊ
काहीतरी इथं बनवतो. म्हणजे आता हे जे आपल्या इथे दोन इथं बैल आहे, हा. तिकडे आपल्या इथं बैलगाडी आहे. हे पण बनवलेले आहेत. हो, हे आपल्या सर्व इथं कर्मचाऱ्यांनी, म्हणजे आम्ही इथं कर्मचारी आहे, आम्ही इथं कर्मचाऱ्यांनी हे इथं बनवलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे आज जे काही इथं वस्तू आपण जे काही इथं केलं, तर असं आमचं एक हे आहे गजीबो करून. म्हणजे आपल्याकडे मोठे मोठे मंत्री येतात, मोठे मोठे सर्व इथे येतात, तर इथे आपलं चहा नाश्ता जेवण वगैरे इथं करतात. तसं ते हो पूर्ण बनवलंय वेस्ट पासून. त्याच्या आतमध्ये जे काही इथं डेकोरेशन वगैरे जे केलेलं आहे, म्हणजे बिअरच्या बाटल्या त्या इथं टाकवून त्यांना इथं कट करून त्याच्यामध्ये इथं ब्लब सोडून त्यामध्ये इथं लायटा सोडून ते सर्व इथं बनवण्यामध्ये बिअरच्या सर्व आपण इथं बाटल्यापासून करतो. हो डेकोरेशन हो, हो, म्हणजे जेवढं हो. पण वेस्ट येतं हो. इथे त्याच्यापासूनच आपल्याकडे, हो, हो. परत recycle अरे करून ह्याच्यासाठी आपले इथं कर्मचारी दप्तर असतात. म्हणजे एक आमचे खालचे कर्मचारी आणि एक आम्ही या डेपोचे कर्मचारी आम्ही 8, आमचे सुपरवायझर आमचे मुकदम पकडून आम्ही 9 जण इकडे कामगार आहोत. आणि बघा किती सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं मॉडेल आहे. वेंगुर्लामध्ये आलात तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. तुम्हाला शिकायला भेटेल कशा प्रकारे वेस्ट मॅनेजमेंट करायचं आणि रस्ते बनवायचे.